Hello friends, welcome to all of you once again on this channel, and today we will be focused on the new topic, that is 2.3 the little river. मित्रांनो, चिटचाट सुद्धा बघूया आपण. बघा, पहिला चिटचाट मध्ये दिलेला आहे, व्हॉट डिड यू नोटिस ऑन द बँक ऑफ द रिव्हर. तुम्ही जर का बँक म्हणजे काय, किनारा, तुम्ही जर का नदीकडे फिरायला गेले तर तुम्हाला त्या किनाऱ्यांवरती काय दिसतं माहिती आहे. नदी पूर्णतः पाण्याने तुंबडून वाहत असते, हिरवगार दिसतं, पोल्युशन असतं बऱ्याच अंशी कुठं कुठं. ह्या सर्व गोष्टी आपण नोटीस करतो. इन विच सीझन डिड यू गो, कोणत्या सीझनमध्ये तुम्ही जातात, तर प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. स्पेशली लोक समरमध्ये नद्यांकडे वळतात आणि पावसाळ्यामध्ये पूर पाहायला जातात. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल. येस, ऑफकोर्स इन द रेनी सीझन इट वॉज गशिंग and in the summer season it is gentle. Did you notice other people by the river? Yes, definitely we notice the other people by the river. What were they doing? ते काय करत असतात. बघा, बरेचसे लोक काय करतात. आता गावाकडचं वातावरण वेगळं आहे मित्रांनो. आता शहराकडे जर का तुम्ही गेले आणि तिथे एखादी नदी असली, जसं की आपण तापी नदीचं उदाहरण घेऊया, भुसावळ तालुक्यातून जात असते, बरेचसे संध्याकाळी लोक तिथं बसायला जातात आणि तिथं शांतता फील करतात. बरेचसे लोक कपडे धुवायला जातात आणि बरेचसे लोक वेगवेगळ्या कामासाठी जातात. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर डू नॉट गेट पॉल्युटेड. आपण काय काय केलं पाहिजे की रिव्हर पोल्युशन व्हायला नको, वॉटर पोल्युशन नको व्हायला पाहिजे. याच्यावरती तुम्ही गंगा नदीचं वाचू शकतात की गंगा नदी क्लीन ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचे काय प्रकार चालले आहेत ते आगळे वेगळे. ठीक आहे, लेट्स फोकस ऑन द पोएम नाव. A little river, it meanders along. Meanders flow with twists and turns. म्हणजे झिगझॅग वेने वाहते. असं झिगझॅग म्हणजे नागमोडी रेषा. आमची ही छोटी नदी आहे. इट मेंडर्स अलॉंग, खूप दूरपर्यंत झिगझॅग वेने वाहत जाते, नागमोडी रेषेने वाहत जाते. इन समर द वॉटर इज ओनली नी डीप. तर समरमध्ये किती पाणी असते, फक्त गुडघ्यापर्यंत, टोंग्यांपर्यंत पाणी असते. अँड काऊ अँड कॅटल्स कॅन क्रॉस इट विथ इज. आणि समरमध्ये ज्या काऊ असतात, कार्ट असतात, बुलक कार्ट, बैलगाड्या वगैरे वगैरे किंवा इतर गाड्या, हॉर्स कार्ट, हे इझिली क्रॉस करतात. फॉर द बँक दो हाय आर नॉट टू स्टीप. बघा, फॉर म्हणजे बिकॉज द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप, म्हणजे ते जास्त काही खोल नसतात त्या काळामध्ये. नो साईन ऑफ स्लिम द सँड शाईन ब्राईट. स्लिम, इथं स्लिमचा अर्थ मित्रांनो थिक, स्लिपरी सबस्टन्स. तर नो साईन ऑफ स्लिम, कोणत्याही प्रकारचं इथं थिकनेस दिसत नाही, पाणी जास्त दिसत नाही उन्हाळ्यामध्ये. द सँड शाईन ब्राईट, आणि जे त्याच्या गाळ वगैरे बनलेला असतो, रेतीचे थर बनलेले असतात, ते सुद्धा चमकत असतात. ऑन वन शोर काश फील्ड ब्लूम व्हाईट. आणि बघा, एका काश म्हणजे टॉल ग्रास विथ व्हाईट फिदरी फ्लावर्स. तर एका दुसऱ्या बाजूला म्हणजे काय असतं, शोर म्हणजे किनारा, दुसऱ्या किनाऱ्यावरती काय असतात, तर मोठं गवत वाढलेलं असतं, ते व्हाईट दिसतं, जसं की त्याचं फील्डच आहे. फील्ड म्हणजे एक प्रकारचा शेतच आहे गवताचा, असं वाटतंय. चिर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईड्स. आणि तिथं बरेचसे पक्षी वगैरे चिर्पिंग करत असतात, आवाज काढत असतात. त्याच्यात खास करून मैनाचं नाव घेतलेलं आहे. द जॅकॉल्स हॉल इज हर्ड देअर ॲट नाईट. आणि रात्री तिथं कोल्ह्यांचा आवाज येतो. अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगो अँड पाम ट्री आहे, मँगो ट्री आहे त्याच्याच बाजूला, त्यांचे म्हणजे वन आहे. ग्रो म्हणजे अमराई वगैरे असं आहे. द विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. विलेज प्रिस्ट ड्वेल इन देअर कूल शेड. गर्ल्स अँड बॉयज बाथ क्लोज टू द बँक. मुलं आणि मुली दोघं एकत्र आंघोळ करतात. विलेज प्रिस्ट ड्वेल देअर कूल शेड, तिथंच बाजूला मंदिर वगैरे आणि तिथंच लोक आंघोळीला येतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछास ॲज दे वेड. स्प्लॅशिंग, झटकतात त्यांचे गमछा वगैरे काढून. वेड म्हणजे वॉक, तसेच गमछा वगैरे लावून थोडे चालतात. सोर्स ऑफ वॉटर, वॉक इन अ सोर्स ऑफ वॉटर व्हेअर इट नॉट डीप, जिथं
म्हणजे गमछावरतीच ते त्यांच्या पाण्यामध्ये चालतात की जे पाणी जास्त खोल नसते. ॲट डस्क अँड डाऊन वन देअर बाथ इज डन. सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आंघोळ तिथं चालूच असते. दे डीप वॉश क्लोथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. स्मॉल क्लोथ्स टू वॉशिंग फेस. असे कपडेसुद्धा असतात तिथं. त्या कपड्यांनी ते काय करतात, छोटे छोटे फिश पकडतात त्या नदीमधले. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न. का? कारण आणि समजा त्या बायका वगैरे ज्या असतात कामावर येणाऱ्यासुद्धा त्या तिथूनच घरी जातात किंवा तिथे येतात. त्या फिश वगैरेचा वगैरे त्यांच्याशी संबंध लावलेला आहे. हॅविंग यूज रिव्हर सँड टू स्कोर इच डिश. स्क्रब. हॅविंग यूज रिव्हर सँड टू स्कोर इच डिश म्हणजे ते जे रेती आहे ना ते भांडीसुद्धा धुवायला तिथं ते वापरतात. इन आषाढ. आषाढ महिन्यामध्ये काय होते पहा. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर्स राईज. आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळी दिवसांमध्ये काय होते, खूप जोराचा पाऊस वगैरे पडतो आणि पाणीसुद्धा वाढते नद्यांना. द रिव्हर्स इन्स्पॅट द करंट ग्रो स्ट्रॉंग. ते जो करंट ग्रो म्हणजे जो बहाव असतो ना, जी धार असते नदीची तीसुद्धा जोरात होते. इन्स्पॅट म्हणजे सडन फ्लूड इन रिव्हर. अचानक मोठे मोठे पूरसुद्धा येतात. द एअर इज रिफ विथ बॅबलिंग साऊंड्स. आणि पूर्ण हव्यामध्ये बॅबलिंग साऊंड म्हणजे खडाखडा खडखडा आवाज गुंजतो. रिफ म्हणजे फुल, पूर्ण आजूबाजूला तो आवाज त्या पाण्याचा दणाणतो. ॲज द मडी टॉरंट स्विल अलॉंग. टॉरंट म्हणजे रॅपिड फ्लो ऑफ वॉटर. वेगवेगळे मोठे मोठे जोराच्या होड्या तयार होतात ना पाण्यावर, ते आपल्याला दिसतात ना, तर त्याला टॉरंट म्हटलेलं आहे. द वूड ऑन शोर स्टीर टू लाईफ अगेन अँड आर विलेज वॉकन टू सेलिब्रेट द रेन. म्हणजे द वूड ऑन शोर स्टीर टू लाईफ अगेन. स्टीर टू लाईफ म्हणजे बिकम अलाइव्ह विथ द साऊंड अँड मुवमेंट. जे लाकडं आजूबाजूला पडलेले असतात ना ते सुद्धा जंगल, वूड्स म्हणजे पूर्ण जंगल, त्याच्याने दणाणून उठते त्या आवाजाने. आणि हे आवाज ऐकून सर्व गाव तिथं एकत्र होते ते पाहायला की किती जोराचा पूर आलेला आहे. तर ही होती तुमची लिटल रिव्हर नावाची पोयम. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली आहे. आशा करतो तुम्हाला आवडली असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फ्रेंड्स.